हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा थोडासा क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहे. कारण आता कसं आहे, नवरात्र चालू होणार आहे, तर मग आपण पूर्ण घराची साफसफाई वगैरे करतो आणि भिंतीला आहे ना मुलं कसं कलरचे खडू वगैरे ओढतात किंवा पेनाने लिहितात, पेन्सिलने लिहितात. तर असं नाही की म्हणजे सगळ्यांचेच मुलं ओढतात असं नाही, पण काहींच्या ओढतात. सगळेच असे हे असतात, समजा मॅच्युअर्ड असतात असं नाही, आणि सगळ्यांचेच मोठे असतात असं बी नाही. तर काहींचे मुलं छोटे पण असतात, तर ते पण असं भिंतीवर लिहितात, तर मग ते थोडंसं खराब दिसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की भिंतीवरचं पेन आणि पेन्सिलने लिहिलेलं ते कसं काढायचं, किंवा आपले पण एखाद्या वेळेस नकळत हात लागतात की स्वयंपाक करताना खरकटे वगैरे असे हात लागतात. तर ते पण आपण आज म्हणजे पूर्ण भिंतीवरचं खराब झालेलं कसं काढायचं हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि मला कमेंट करून परत सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं आपल्या भिंतीवर आहे ना थोडंसं उघडलेलं दिसतंय, तर ते डाग आपण आहे ना काढणार आहोत आता. कारण आता कसं दसरा वगैरे आला आहे, त्याच्यामुळे क्लिनिंगला चालू करायचं आहे मला. पण त्यासाठी आधी म्हटलं आपण हे जे डाग वगैरे दिसतात ना, तर हे आपण आधी क्लीन करून घेऊया, मग नंतर बाकीची क्लिनिंग करता येईल. तर त्यासाठी ना मी इथे एक वाटीत आहे ना जो आपला खाण्याचा सोडा असतो ना तो घेतला आहे, आणि थोडंसं पाणी टाकलं आहे, आणि एक हे असं नॅपकिन घेतलं आहे छोटं. तर आता आपण हे काढूया, तुम्हाला पण दाखवते मी. असं हलक्या हाताने याच्यात बुडवायचं, ह्याच्यावर असं स्क्रब करायचं. म्हणजे खूप जोरात पण नाही करायचं, हलक्या हाताने करायचं एकदम. हे बघा निघलंय सगळं. तर इथं बघा सगळं निघलंय भिंतीचं. काळ वगैरे लागलेलं आहे इकडं, तर हे पण काढून घेऊ आपण आता. आणि अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने हे येतंय काढायला, कारण त्याला खूप अशी मेहनत घसरा वगैरे लागत नाही, म्हणजे जास्त थोडंसं. तर बघा आधी खूप असे हात लागलेले दिसत होते, पण आता पूर्ण क्लीन झालंय, कुठे दिसत नाही. तर सुकलं ना ते आणखीन, मग पुन्हा मी तुम्हाला दाखवून. तर इथं खालच्या साईडला पण आहे, हे पण काढून घेऊ आपण.
तर हे बघा पूर्ण निघले. आणि आधी क्लिनिंग करण्यासाठी म्हणजे असे डाग वगैरे मी काढण्यासाठी का सांगते आधी तुम्हाला, तर ते पण सांगते मी तुम्हाला. कारण हे बघा आता मी असं इथं क्लीन केलं आहे, तर बघा गादीच्या खोळीवर आहे ना, आणि मी गादीवरचं बेडशीट काढून घेतलं कारण म्हटलं खराब होईल. तर हे बघा असे साईडनी जे पडलं आहे ना, तर ते आपल्याला नंतर परत क्लीन करीत बसावं लागणार नाही. त्यामुळे मग आधी तुम्ही भिंती वगैरे क्लीन करून घ्या, म्हणजे डाग वगैरे असेल ना तर ते काढून घ्या. नंतर मग नॉर्मली तुम्ही आता ज्यावेळेस म्हणजे 1-2 दिवसांनी मला घर आवरायचं आहे त्यावेळेस मी हे धूळ वगैरे डस्टिंग वगैरे केली ना, मग हे बेडशीट वगैरे सगळं काढीन. आणि दिवाण पण आवरायचं आहे ना मला, मग दिवाण वगैरे काढल्याच्या वेळेस बेडशीट वगैरे काढून ते धुता वगैरे येईल. बेडशीट नाही सॉरी, खोळ वगैरे गादीची काढून धुता येईल, त्याच्यासाठी सांगते मी. कारण आपलं काम सोपं होतं, नाही तर मग आधी आपण ते केलं आणि नंतर मग असे खराब होतं ना परत पुन्हा, म्हणून सांगते.